सभापती महोदय, या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचारात कोणाला नंबर द्यायचा पहिला याची स्पर्धा लागली आहे. आणि कुठलं खातं नंबर 1 ला न्यायचं, कुठलं खातं 2 नंबरला ठेवायचं. आता मला असं वाटतं की सरकारने याच्यासाठी एक वेगळी SIT बनवायला लागेल आणि ती SIT परराज्याच्या लोकांची बनवावी लागेल. कारण ह्या राज्याच्या लोकांना जे अधिकार दिले जातात त्या अधिकाराचा गैरवापर कसा केला जातो तेही लक्षवेधी आहे. हे लक्षवेधी आहे काय की या लक्षवेधीमध्ये जे अधिकार महसूल कायद्याने दिलेले जातात त्याच्यामध्ये सेक्शन 155, कलम 155, कलम 182, कलम 220 ही अशी वेगवेगळी कलमं दिलेली आहेत. आणि ह्या कलमान्वये अधिकाऱ्यांना काही वेगळे स्पेशल अधिकार दिलेले आहेत. हे अधिकार काय आहेत तर ह्या अधिकारामध्ये एक लेखन प्रमादांची दुरुस्ती, म्हणजे तुमच्याकडे काय जर चुकीने काही एरर असेल, तुम्हाला काही दुरुस्ती करायची असेल, तुम्हाला नोंदीमध्ये काय फेरफार करायचा असेल, अशी वेगवेगळी कलमं आहेत. आणि या अधिकाराद्वारे बऱ्याचशा वेळेला काही लेखांमध्ये अभिलेखांमध्ये चुका होतात. या चुका दुरुस्ती करण्यासाठी वेगवेगळे कलमं दिलेली आहेत. 155 मध्ये दुरुस्तीचा कलम आहे. 182 मध्ये त्या कसूर करणाऱ्या व्यक्तीची स्थावर मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार आहे. त्याच्यानंतर 220 मध्ये 220 मध्ये त्याची नाममात्र बोलीवरती खरेदी करणे. म्हणजे सगळे अधिकार हे ह्या सगळ्या कलमांच्या अंतर्गत हे सगळे अधिकार यांच्याकडे आहेत. म्हणजे फेरफार करणार हेच अधिकारी, दुरुस्ती करणार हेच अधिकारी, त्याच्यामध्ये स्थावर मालमत्तेची जप्ती आणणार हेच अधिकारी, त्याच्यावरती बोली लावणार हेच अधिकारी. म्हणजे सगळा माल कुठूनही या खिशात ना या खिशात, या खिशात ना या खिशात, म्हणजे सगळा माल जेवढा आहे हा सगळा महसूल खात्याच्या अंतर्गत या अधिकाऱ्यांच्या खिशात जातोय. आणि म्हणून या अशा सगळ्या तक्रारी ज्या वेळेला मोठ्या प्रमाणात झाल्या, जेव्हा सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी दुरुस्तीसाठी जातो, फेरफार बदलण्यासाठी जातो, त्याला ज्या पद्धतीने रगडला जातो. परंतु बिल्डर असतील, मोठे मोठे धनिक असतील, मोठे मोठे शेतकरी असतील, त्यांच्या लाखो एकर म्हणजे हजारो एकर जमिनी आहेत, अशा लोकांची कामं या सगळ्या कलमाच्या खाली इतक्या सहज गतीने होत आहेत. आणि म्हणून ह्या कलमाच्या बाबतीमध्ये जेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या त्यावेळेला शासनाने एक समिती गठीत केली आणि एक समिती गठीत करून मागच्या 5 वर्षामध्ये किती प्रकरणं झाली अशी या प्रकरणांची चौकशी केली. ही चौकशी केली, त्याच्यामध्ये 38,027 प्रकरणापैकी 2,382 प्रकरणांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. आता 2,382 प्रकरणामध्ये 247 प्रकरणात दोषी अधिकारी त्यांच्यावरती विभागीय कारवाई सुरू करणे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकरणामध्ये. आता ह्याच्यामध्ये देखील वेगवेगळे स्तर आहेत आणि शिक्षा देखील वेगवेगळ्या त्याच्यामध्ये प्राधिकृत आहेत. आता ह्याच्यामध्ये काय केलंय, अवर्गातील अतिगंभीर अनियमितता, बेकायदेशीर असलेल्या 13 प्रकरणात फौजदारी कारवाई करणे, महाराष्ट्र नागरी सेवा अंतर्गत जबर शिक्षेसाठी विभागीय चौकशी सुरू करणे, ब वर्गासाठी अनियमितता बेकायदेशीरपणे असलेल्या 247 प्रकरणात दोषी अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात विभागीय चौकशी सुरू करणे. किरकोळ स्वरूप तर असंख्य. मला एकच प्रश्न विचारायचा आहे की हे सगळं आपण आमच्या सगळ्यांच्या डोळ्याला पाणी लावण्यासाठी करताय का? आता डोळ्याला पाणी लावणे या म्हणीचा पुन्हा मी विशेष तुम्हाला उलगडून सांगू का? का तुमच्या सोप्या भाषेत, आमच्या सोप्या भाषेत आम्हाला चुना लावताय? कुठल्या भाषेत मी हे बोलायचं इथपर्यंतच ठीक आहे ना? तर म्हणजे सरकार चौकशी नेमते, मान्य करते, गोंधळ झालाय,
कलमांचा गैरवापर झालाय, करोडो रुपयाचा अपार झालाय, हे सगळं आपण मान्य करताय, परंतु याच्यावर कारवाई कोणच करत नाहीये. आज साधा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे, मग हे सगळं केलं कशासाठी? 5 वर्षाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करताय. 5 वर्षात जवळजवळ आपण 38,000 प्रकरणं शोधली, त्याच्यातली प्रत्यक्ष 2,383 प्रकरण आपण खणून काढलीत. मग एवढा सगळा एक्सरसाइज करून आपण त्यांच्यावर कारवाई केली काय? काही कारवाई आजपर्यंत झालेली नाही. म्हणून माझा स्पेसिफिक एकच प्रश्न आहे की या प्रकरणामध्ये जे दोषी सापडलेले आहेत किंवा या प्रकरणामध्ये ज्यांची अजून चौकशी व्हायची आहे, ज्यांची चौकशी झालेली आहे आणि ज्यांच्यावरती चौकशी व्हायची आहे, आणि तुमच्या कॅटेगरी प्रमाणे ज्या कॅटेगरी तुम्ही इथे दिली आहेत, अतिगंभीर, गंभीर, सौम्य गंभीर, आणखी त्याच्या खाली सौम्य, त्याच्या खाली अतिसौम्य, ह्या ज्या काही कॅटेगरी बनवलेल्या आहेत, ह्या कॅटेगरी प्रमाणे जास्तीत जास्त कडक कारवाई आपण अधिवेशन संपायच्या आत आपण काय कारवाई करणार आणि केलेल्या कारवाईचा अहवाल, ऍक्शन टेकन रिपोर्ट, हा या सभागृहामध्ये अधिवेशन संपायच्या अगोदर आपण ठेवणार का? हे झाल्याच्या नंतर मी पुढचा प्रश्न विचारतो.